नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं नवी मुंबई आयुक्तालयामार्फत जी भरती प्रक्रिया आहे, त्याचं वेळापत्रक काय केलं की यांनी चेंज केलेलं आहे. आता बघा ते वेळापत्रक कधी-कधी झालेलं ते सांगतो. ज्यांचं आज होतं 19 तारखेला ज्यांचं ग्राउंड होतं, त्यांचं ग्राउंड जे आहे, ते सगळ्यांसाठीचं. तर हे जर बघू शकता यांचं 23 तारखेला काय केलं की हे ग्राउंड होणार आहे. टोटल जर बघा 54 उमेदवारांचं ग्राउंड हे होणार आहे, रविवारी होणार आहे. हे 23/6/2000 ची छाती आणि उंचीमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत, ज्यांना हे पात्र ठरवलं त्यांचं सगळ्यांचं होणार. 20 तारखेला ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं 23 तारखेला रविवारीच होणार आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्या आणि 22 तारखेला या दोघांचं ग्राउंड जे आहे ते 27 तारखेला होणार आहे. लक्षात घ्या, गुरुवारी 27 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला जर बघा, आता इथं फक्त पुरुषांचं आहे, लक्षात घ्या. इथं काय केलं की फक्त पुरुष दिलेला आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला बघा सोमवारी पुरुष प्लस माजी सैनिक यांचं होणार आहे 24 तारखेला. याच्यात काहीही बदल नाहीये, सोमवारी होणार आहे. त्याच्यानंतर 25 तारखेला बघा ज्या विद्यार्थ्यांचं होतं महिलांसाठीचं त्यांच्यात काहीही बदल होणार नाहीये. आणि 26 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं होतं त्या महिलांचं त्यांचाही काही बदल नाही. हे म्हणजे 24, 25, 26 मध्ये काही बदल नाहीये. आणि 19, 20, 21 आणि 22 यामध्ये काय केलं की यांनी बदल केलेला आहे. तर या बदलानुसार काय करायचं की तुम्ही जायचं आहे आणि हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा तुम्ही शेअर करा, जेणेकरून की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.